श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. सध्या चालू आहे चैत्र महिना आणि चैत्र महिन्यात दर शुक्रवारी कोणती सेवा करावी हे मी सांगणार आहे. चैत्र महिन्यात आदिशक्तीची सेवा केलेली कधीही वाया जात नाही. म्हणजेच काय, आपण आदिशक्तीची सेवा अगदी मनापासून केली तर तिचे फळ मिळतेच. त्यामुळे चैत्र महिन्यात दर शुक्रवारची ही सेवा नक्की करा. तुमच्यावर आदिशक्तीचा आशीर्वाद नेहमी राहील. कोणती सेवा आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, गुढीपाडव्यापासून चैत्र महिन्याला सुरुवात झाली आहे. म्हणजेच नवीन वर्ष, मराठी नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे. तर नवीन वर्षात तुम्ही अनेक व्रत वैकल्य करू शकता. जसं की वैभव लक्ष्मीचे व्रत करायचं असेल, त्याचप्रमाणे पशुपती व्रत तुम्हाला करायचं असेल, अशी अनेक व्रत वैकल्य आहेत. ते मराठी नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुम्ही सुरू करू शकता. अर्थात काय तर कुठल्याही धार्मिक कामाला सुरुवात तुम्ही करू शकता. आधीमध्ये या व्रताला सुरुवात करण्यापेक्षा नवीन वर्ष सुरू झालं आहे, म्हणजेच चैत्र मास सुरू झाला आहे. तर या वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही कुठल्याही व्रताला वैकल्याला सुरुवात करू शकता. वैभव लक्ष्मीचे व्रत असेल, कुलदेवीच्या नावाने मंगळवाराचा तुमचा उपवास तुम्हाला करायचा असेल किंवा शुक्रवारचे उपवास करायचे असतील तर तुम्ही या चैत्र महिन्यापासून नक्कीच करू शकता. तुमची जी व्रत करण्याची इच्छा आहे ती सुरुवात या महिन्यात तुम्ही नक्कीच करू शकता. तर चैत्रातील शुक्रवारी सेवा किंवा उपाय करायचा आहे तो मी सांगणार आहे. बघा, अजूनही तुमच्या देवघरात तुम्ही अजूनही मंगल कलशाची जर स्थापना केली नसेल तर कोणत्याही शुक्रवारी चैत्र महिन्यात चालू आहे तर तुमच्या कुलदेवीच्या नावाने मंगल कलशाची स्थापना तुम्ही नक्कीच करू शकता. आपल्या घरात मंगल कलश असणं अतिशय महत्त्वाचं आहे. काहींना अजूनही आपली कुलदेवीच माहीत नाही, तरी देखील तुम्ही हा मंगल कलशाची स्थापना करू शकता. स्थापना करत असताना ओम श्री कुलदेवीय नमः या मंत्राचा जप करून स्थापना करू शकता. तेच आपल्या कुलदेवीचे रूप आहे असं तुम्ही नक्कीच समजू शकता आणि त्या मंगल कलशाची स्थापना करू शकता. तर मग काय होईल, देवीचा तुम्हाला जर तुमची कुलदेवी माहीत नसेल तर स्वप्नात असो वा नातेवाईकांकडून नक्कीच तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नाव माहीत होणार आहे. तर बघा, कुलदेवी माहीत असेल तरी आणि माहीत नसेल तरी हा मंगल कलश नक्की स्थापन करा. या मंगल कलशामुळे आपलं घरातील वातावरण नेहमी मंगलमय राहतं, सकारात्मकता राहते, घरात नेहमी आनंदी वातावरण राहतं. त्याचबरोबर आपल्या घरावर कोणतेही संकट, कुठलं विघ्न येणार असेल तर ते संकट त्या कलशावरचा नारळ घेतो. त्यामुळे बऱ्याच वेळा प्रत्येकाच्या बाबतीत असं घडत नाही, पण असं कधीकधी वातावरणामुळे तडा जातो, तर कधीकधी काहीच कारण नसताना देखील नारळाला तडा जातो. थोडक्यात संकेत तो नारळ देत असतो. तर समजून जा की आपल्या घरावर काहीतरी संकट येणार होतं, ते सगळं या कलशावरच्या नारळानं घेतलं आहे. म्हणूनच कुलदेवीने साक्षात हे विघ्न घेतलेलं आहे. कारण देवी ही आपल्या घराण्याची, आपल्या कुळाची आई असते. म्हणून हा मंगल कलश आपल्या घरामध्ये आवर्जून स्थापन करा. चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने हा दर शुक्रवारी एक सेवा नक्कीच करायची आहे. तर ती कुठली आहे बघा, चैत्रात देवीचा रथ देखील खूप ठिकठिकाणी फिरतो. देवी ही आदिशक्तीचेच एक रूप आहे. देवीचे जे काही तत्व आहे ते चैत्र महिन्यामध्ये अधिक प्रमाणात सक्रिय असतात. त्यामुळे अनेक ठिकाणी चैत्र गौर ज्याप्रमाणे ठिकठिकाणी चैत्रात यात्रा देखील सुरुवात होत असते. गौर म्हणजे काय तर पार्वती, आणि आपल्या ज्या कुलस्वामिनी आहेत ना त्या पार्वतीचेच एक रूप आहेत. त्यामुळे आदिशक्तीच्या या सेवेचे पुण्य आपल्याला आपल्या पदरी पाडून नक्कीच घेता येईल आणि या महिन्यात नक्कीच घेतलं पाहिजे. ही सेवा गुरुवारी रात्रीपासूनच करायची आहे. पुरुष किंवा स्त्रिया पण हा उपाय करू शकता.
पण त्यातल्या त्यात स्त्रियांनी अधिक करावा. हा उपाय आपल्याला गुरुवारपासूनच करायचा आहे. गुरुवारच्या रात्री एका मातीच्या भांड्यामध्ये पाणी भरून ते झाकून ठेवायचं आहे. जसं की कुठलंही तुम्हाला भांडं चालेल, अगदी छोटंसं मडकं किंवा छोटंसं सुगड जरी असेल तरी चालेल, किंवा छोटीशी पंती खोलगट असेल तरी ती पाणी भरून तुम्हाला झाकून ठेवायची आहे. त्या चैत्र महिन्यात श्रीहरी विष्णूंनी मत्स्य अवतार धारण केला होता, म्हणून चैत्र महिन्यापासून अक्षय तृतीयेपर्यंत किंवा पुढील 3 महिने तुम्ही कधीही हा मातीचा एखादा जलकुंभ दान देखील करू शकता. त्यामुळे त्या व्यक्तीला पुण्यफळ मिळतं. तसेच मृत्यूनंतर त्या दान केलेल्या देणाऱ्या व्यक्तीला मोक्ष देखील मिळतो. एवढं या मातीच्या भांड्याचं महत्त्व आहे. तर बघा काय करायचं आहे, ते मातीचं जे काही भांडं आहे अगदी तुम्ही कुठेही ते घरात ठेवू शकता. अगदी किचन वाट्यावर देखील तुम्ही त्यात पाणी भरून झाकून ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी आंघोळ वगैरे सगळं आटोपल्यावर त्यानंतर देवपूजा करताना त्या मातीच्या भांड्यातील पाणी देवघरातील शिवलिंगावर अभिषेक करताना थोडं वापरायचं आहे. व काही पाणी तुमच्या कुलस्वामिनीचा जो टाक असेल किंवा मूर्ती असेल तर तिला स्नान घालण्यासाठी देखील तुम्ही वापरू शकता. किंवा तुमच्याकडे जर फोटो असेल तर एखादा कपडा ओला करून त्याने देखील तो फोटो पुसण्यासाठी देखील तुम्ही याचा वापर. त्याचबरोबर तुमच्याकडे शंकराची पिंड नसेल तर खंडोबाचा टाक देखील चालणार आहे. तर त्या मातीच्या भांड्यातील पाणी त्यासाठी तुम्ही वापरायचं आहे. त्याचबरोबर दर शुक्रवारी तेच भांडं वापरलं तरी चालणार आहे. नंतर अखंड दिवस व रात्र तेलाचा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे. देवीची पूजा करताना या देवी सर्वभूतेषु ही प्रार्थना देखील तुम्हाला बोलायची आहे. यानंतर देवीला नैवेद्य ठेवायचा आहे. तो असा ठेवायचा आहे बघा, 2 विड्याची पानं किंवा खाऊची पानं म्हणतात ती घ्यायची आहे. त्यावर 2 बत्ताशे ठेवायचे आहे व त्या बत्ताशांवर अखंड 2 लवंगा ठेवायच्या आहेत. असा नैवेद्य देवीला ठेवायचा आहे. आणि हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तुमची जी काही इच्छा आहे ती देवीला सांगायची आहे. किंवा आई माझ्या कुळाचं रक्षण कर, माझ्या कुळावर तुझी कृपादृष्टी नेहमी राहू दे अशी प्रार्थना करायची आहे. व शुक्रवारी संध्याकाळी त्या बत्ताशामधला एक बत्ताशा आणि एक लवंगा घेऊन एका वाटीत किंवा तुमच्याकडे बघा जे अग्नी जाळता तुम्ही काही वाटी असेल काय असेल ते भांडं घ्यायचं आहे आणि त्यात ते ठेवायचं आहे. आणि त्यात 2 कापराच्या वड्या देखील ठेवायच्या आहे आणि त्या प्रज्वलित करायचं आहे. हे शुक्रवारी संध्याकाळीच करायचं आहे. व दुसऱ्या दिवशी उरलेलं जे काही रक्षा आहे ती एखाद्या झाडाला घालायची आहे. तुळशीला घातली तरी देखील चालणार आहे. आणि देवीपुढे जे काही विड्याचं पान ठेवलं होतं आणि लवंग होती ते विड्याचं पान तुम्ही एखाद्या झाडाजवळ ठेवू शकता. विड्याचं पान जे आहे ते तुम्ही एखाद्या झाडाजवळ ठेवू शकता. आणि लवंग आहे ते तुम्ही जेवणात वापरलं तरी देखील चालणार आहे. आणि जो बत्ताशा एक आहे देवासमोरचा तो तुम्ही घरात प्रसाद म्हणून खायचा आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. व दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.